गरीब भाई मक्की नहीं है। गेल्या 4 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका सर्वाधिक धान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। गोंदिया जिल्हा हा मूळतः धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धान पिकाची शेती केलेली आहे। आता हा धान पीक कापणी योग्य आलेला होता आणि अशातच पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने धान पीक जमीनदोस्त झालेले आहे। आपण बघू शकता मी सध्या गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव शेत शिवारामध्ये उभा आहे आणि वादळी वाऱ्यामुळे आणि या पावसामुळे या शेत शिवारातील जो धान पीक आहे तो जमीनदोस्त झाला आहे। तसेच शेतकऱ्याच्या बांधांमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाणी साचला आहे। यामुळे जो कापणीला आलेला धान आहे त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे। शेतकऱ्यांनी आता शासनाकडून मदतीची अपेक्षा केली। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। दादा, धान पिकाचं मोठं नुकसान झालंय, काय मागणी आहे शेतकऱ्यांची? आता कसं आहे, आता सतत 4 दिवसापासून जे वादळी पाऊस होत आहे यावर आता कसं आहे, शेतकऱ्याचं धान पीक आता कापणीवर आलेला होता आणि या कापणीवर आलेल्या धान पिकाला एक वादळी वाऱ्यामुळे तो पाऊस आला आणि पावसामध्ये ते कापणी योग्य धान पाण्यात पडल्यामुळे ते धानाचं खूप नुकसान झालेलं आहे। ते धान आता होणार नाही आणि शेतकऱ्याचं खूप मोठं असं नुकसान होत आहे। त्या कारणास्तव शासनाकडून त्याचे पंचनामे करून त्वरित त्यांना सरसकट मदत द्यावी अशी आमची मागणी आहे। तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जे तोंडाशी आलेलं घास होतं ते हिरावलं गेलं आहे। त्याच्यामुळे शासनाकडून तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत। देवेंद्र डहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।